8वी कर्जमाफी सरसगट कर्जमुक्ती अरे कोण म्हणतो देणार नाही कर्जमुक्ती विना अट विना शर्त कर्जमुक्ती हक्काचा पीक विमा अरे कोण म्हणतो देणार नाही जळगाव जामोद येथे राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेविरुद्ध शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शासन निर्णयाची प्रत जाळून निषेध आंदोलन केले। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेतील अटी शर्तीमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले। यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर टीका करत सरसकट कर्जमाफीची मागणी केली। तसेच वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना तातडीने मदत आणि प्रलंबित पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। कर्जमाफीतील अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना मदत करावी आणि पीक विमा मिळावा या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। आता सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी जळगाव जामोद येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज या ठिकाणी फसव्या जीआरचा फाडून जाळून या ठिकाणी निषेध केलेला आहे। आमचं म्हणणं आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। 2025चा जो रखडलेला पीक विमा आहे तो तात्काळ मिळाला पाहिजे आणि या जळगाव जामोद तालुक्यामध्ये मागील आठवड्यात प्रचंड अशी नैसर्गिक आपत्ती झाली, त्यामुळे आमच्या या भागातील अनेक शेतकऱ्यांचं केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्या शेतकऱ्याला सुद्धा भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे आंदोलन करत आहोत।